सेलू येथे रात्री बॅटरीच्या दुकानात आग आग पसरली असती तर 8 दुकानांना असता धोका। वर्ध्याच्या सेलू येथे रात्री बॅटरीच्या दुकानाला अचानक आग लागली। बंद असलेल्या दुकानातून धूर येताना नागरिकांना दिसला। दरम्यान धूर वाढल्याने आग लागल्याची माहिती सेलू नगर पंचायत अग्निशमन विभागाला देण्यात आली। या आगीत दिनेश वाघ या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे। दुकानातील सर्व बॅटरी जळून खाक झाल्या आहे। लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय। याच दुकानाच्या आजूबाजूला 7-8 दुकाने आहे। ही आग रात्रीत माहीत झाली नसती तर मात्र मोठा अनर्थ झाला असता। आग आटोक्यात राहणे अनर्थ टळला आहे। आजूबाजूच्या नागरिकांनी धावपळ करीत दुकानाचे शटर तोडले। अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले आहे। नेमकी ही आग कशाने लागली याचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही। आग विझवण्यासाठी नगरपंचायतचे फायरमॅन हर्षल गोरखे, इमाम शहा, सचिन गोमासे, हेमंत नाईकवाडे यांच्यासह श्रीकांत दंडारे, गणेश शेंडे, सचिन बेले, प्रतीक धुर्वे, राहुल साटोणे यांनी सहकार्य केले। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती।